विशेष प्रयत्नातून कोपरगाव येथील सर्वे नंबर 105 मध्ये अक्सा मस्जिद येथे अल्पसंख्याक बहुल नागरिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत सभा मंडप बांधकाम व विकास करण्यासाठी 25 लाख रुपये उपलब्ध करून दिले होते। सदर निधीतून बांधण्यात आलेल्या सभा मंडपाचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी मौलाना आसिफ, मौलाना मुख्तार, मौलाना उबैद, मौलाना निसार, मौलाना हाफिज बशीर, मुख्याधिकारी सुहास जगताप, उपमुख्याधिकारी मनोज कुमार पापड़ीवाल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष सुनील गंगुले, माजी नगरसेवक हाजी महमूद सय्यद, मंदार पहाडे, फकीर मामू कुरेशी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष नवाज भाई कुरेशी, मुस्लिम कमिटीचे तालुका अध्यक्ष अयूब शेख, अयूब मंसूरी, जावेद शेख, अयूब कच्ची, पप्पू सय्यद, अरबाज सय्यद, मुख्तार सर, सोहेल सर, युसुफ शेख, नतीम शेख, शकील खाटिक, शफीक शेख, शागिर खाटिक आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या मुस्लिम समाजाच्या 100 पैकी 95 लोकांनी मागणी आणि हे मतदान करून मला निवडून आणण्याचं काम केलं आणि म्हणून त्यात आपल्या समाजाचं फार मोठं कर्ज म्हणा, उपकार म्हणा माझ्यावर होतं आणि म्हणून चांगल्या प्रकारे आपल्या समाजासाठी काम करण्याची या 5 वर्षामध्ये मी त्या ठिकाणी निर्णय घेतलेला होता। म्हणून आपल्या समाजाला किंवा सर्व समाजांना निधी देत असताना मी सगळ्यांना बोलून त्यांना सांगितलं बा आपल्या जे कुठलं श्रद्धास्थान असेल, मंदिरं असतील, सांस्कृतिक भवन असेल, जिथे समाजाचे लोक एकत्र येतात, अशा लोकांना, अशा सर्व समाजांना मी निधी देण्याचं काम त्या ठिकाणी केलं। परंतु सगळ्यात जास्त निधी जर दिला असेल तर मुसलमान समाजाच्या सर्व ठिकाणी, म्हणजे आपले मदरसा असू, आपले कब्रस्तान असू, आपले आता मस्जिदला तर घेत नाही आपण, पण त्याचा परिसर असू, शाळा असू, अशा सर्व ठिकाणी मी निधी देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे। शहरामध्येही केला आणि ग्रामीणमध्ये पण केला। त्याचा हिशोब काही इथं मांडणार नाही, परंतु आपल्या समाजाने भरभरून प्रेम दिलं मला, त्याच्यामधून कुठेतरी उतराई होण्याचा माझा प्रयत्न या निमित्ताने राहिला। तसेच आपण भविष्य काळामध्ये भरपूर कामं आपल्याला करायची, म्हणून मागचा इतिहास जर बघितलं तर कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब असतील, माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब, यांच्यावर देखील आपल्या सर्व समाजाचं भरपूर प्रेम होतं आणि आमच्या समाजात किंवा आमच्या परिवारामध्ये आपल्या लोकांशी आमचे चांगले संबंध राहिलेले। शेती असेल, कुठली संस्था असेल, ते कायम आपल्या बरोबर आपला समाज त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि म्हणून हे पिढ्यानपिढ्यांचे संबंध पुढे चालू ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे। आपल्या सर्वांचं प्रेम आमच्या परिवारावर आहे आणि म्हणून आम्ही सर्व सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी राहत असतो। मी या निमित्ताने एवढंच सांगेल, विधानसभेची आता जरी निवडणूक आहे, ती पूर्ण निवडणुकीपुरता असं नाही, पण कायम आपले काही प्रश्न जरी असले, मी कायम आपल्या बरोबर राहील अशा प्रकारचा शब्द या निमित्ताने देतो। आपण सर्वजण ज्या पद्धतीने मागच्या मागे सर्वांनी ताकद उभी केली, परत एकदा ती वेळ आणि ती काळ आलेला आहे। आपल्या आशीर्वादाची परत, आपल्या सहकार्याची, मदतीची परत मला या ठिकाणी गरज आहे। ते आपण सर्व समाजाच्या लोकांकडून मिळून द्याल अशी अपेक्षा आपल्या सर्व, आसिफ साहेब आपण असाल, निसार साहेब आपण असाल, सर्वच मौलाना या ठिकाणी अशी अपेक्षा आपल्याकडनं करतो। आपण जे काही आता भविष्य काळामध्ये जरी प्रश्न सांगणार आहे ते सोडवण्याचा माझा प्रयत्न राहीलच।
एवढा शब्द या निमित्ताने देतो. आणि बाकी प्रश्न आहे जे नुसतं आपल्या समाजाशी नाही पण पूर्ण शहराला ते महत्त्वाचे. प्रामुख्याने त्याच्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे. 131 कोटीची आणि त्याचं कामही 5 नंबर तलावाचं आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे. ते थोड्याफार अडचणी काही पावसामुळं काही गोष्टींमुळे येत आहे, पण मला खात्री आहे का ते तलाव लवकरात लवकर पूर्ण होऊन आता जे काही रोटेशन सुटलेले त्याच्या शेवटच्या टप्प्यात का होईना आपल्याला त्याच्यात पाणी घेता येईल आणि आपल्या भरघोस पाणी त्या ठिकाणी देता येईल अशी परिस्थिती त्या ठिकाणी 5 नंबर तलावाच्या माध्यमातून निर्माण होईल. 5 नंबर तलावाबरोबर 1 ते 4 नंबर तलावाची देखील दुरुस्ती त्याच्यामध्ये आहे. आपल्या भागासाठी एक टाकी अजून त्या ठिकाणी मंजूर आहे. त्याची जागेचा थोडा प्रश्न आहे. ती जागेचा थोडा प्रश्न मिटला आपल्या या भागासाठी अजून एक टाकी त्या ठिकाणी होणार आहे.